कुणाला घाबरता? कोणालाच कोणालाच नाही. अजिबात कोशिश वो हाथ न आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तुम्ही डेमोमध्ये स्टेटस बघितला असेल तर हा स्टेटस आत्ता इंस्टावरती खूप ट्रेंडिंग चाललेला आहे. तर यावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला असा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जराही स्किप न करता बघावं लागेल. तर आपला व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज जे आपण काय मटेरियल वापरलेलं आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तसंच आपण जे काही सॉन्ग वापरलेलं आहे ते तुम्हाला मटेरियलमध्येही मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनललाही आपण सॉन्ग रोजच्या रोज अपलोड करत असतो. तर आज आपण CapCut या ॲपवरती व्हिडिओ केलेला आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे. तिथून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि सिम्पली CapCut ॲप आणि VPN जो आहे तो आपल्याला आज लागणार आहे तो सिम्पली डाउनलोड करून घ्या. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला इथं VPN ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा CapCut ॲप ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. तर ॲल्बमवरती क्लिक करून आपल्याला आजच्या मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फोटो आणि व्हिडिओ दोन कॅटेगरीज बघायला मिळतील. तर आपण जे काही डेमो इमेज इथं आज घेतलेला आहे ते सिलेक्ट करून घेणार आहे. या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता. तर नंतर सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करून आजचा जो काही आपला सॉन्गचा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून इथं ॲडवरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. नंतर या ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला रेशोचं ऑप्शन बघायला मिळेल. त्याला क्लिक करून इथं आपल्याला 2 नंबरचा रेशो 9:16 सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे. तर आपली जी काही व्हिडिओची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या इथे खाली ऑप्शन्स ओपन होऊन जातील. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचं आहे. सॉन्गवरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि नंतर इमेजला क्लिक करून याची जी काही व्हाईट कलरची एंडिंग आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून शेवटपर्यंत स्क्रोल करत जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा सॉन्गवरती क्लिक करून शेवटपर्यंत येऊन इमेजचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला स्प्लिट करून अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचं आहे. तर नंतर इमेजला क्लिक करून 2 बटन टच करून अशा प्रकारे हे इथे आपल्याला इथं इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपली जी काही सॉन्गची लेअर आहे यावर तुम्हाला ते डॉट्स बघायला मिळतील. तर हे आपले आजचे बीट्स आहेत. तर हे बीट तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर तुम्ही इथे बीट्स बघायचे आहेत. सिम्पली ही व्हाईट लाईन बीटवरती घेऊन येणार आहे मी. तर तुम्हाला ही व्हाईट लाईन बघायचं आहे. बीटवरती तुम्हाला टायमिंग चेक करायचं आहे आणि सिम्पली तुमच्या इमेजला क्लिक करून अशा प्रकारे ते स्प्लिट करून घ्यायचं आहे म्हणजे इमेजचे 2 पार्ट होऊन जातील. तर नंतर काय करायचं आहे, आपलं जे काही पहिली इमेज आहे त्याला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर ते खाली ऑप्शन्स ओपन होऊन जातील. तर इथे आपल्याला ओव्हरलेचं एक ऑप्शन बघायला मिळेल. त्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ओव्हरलेची एक डुप्लिकेट लेअर आपल्यासमोर इथं दिसून येईल. तर पुन्हा काय करायचं, त्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला त्या वरच्या इमेजला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा पुढच्या इमेजला येऊन आपले जे काय वर टायमिंग चेक करून पुन्हा इमेजला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर ही जी काही लेंथ कमी झालेली आहे आपल्याला अशा प्रकारे एक्सटेंड करून घ्यायचं आहे. यातून बॅक निघून आपल्या सॉन्गवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट इथं आपल्याला कट करून डिलीट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला बॅक येऊन आपली जी काही बीट्स आहेत त्या बीटवरती यायचं आहे आणि पुन्हा टायमिंगवरती चेक करायचं तुम्हाला. अशा प्रकारे हे बीट्स इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर अशा प्रकारे आपल्या इथं सर्व इमेजेस स्प्लिट झालेले आहेत. तर नंतर आपले जे काही ओव्हरले आहे त्या ओव्हरलेवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला हे ओव्हरलेचं इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला खाली ऑप्शन्स बघायला मिळतील. तर ते क्रॉपच्या ऑप्शनला क्लिक करून क्रॉपवरती यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला एक अशा प्रकारे इमेज हे झूम करून फुल स्क्रीनवरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून अशा प्रकारे हे इथं आपल्याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅकग्राऊंडचं जे काही इमेज आहे त्याला क्लिक करून आपल्याला इथं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. नंतर इथे खाली ऑप्शन्समधील ॲडजस्टला क्लिक करून अशा प्रकारे सॅच्युरेशनला क्लिक करून सॅच्युरेशन -50 करून घ्यायचं. नंतर ओके करून घ्यायचं आहे. त्याच इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला साईड स्लाईड नावाचं एक ॲनिमेशन सगळ्यात पहिल्यांदा इनमध्ये बघायला मिळेल. तर ते इथं आपल्याला अशा प्रकारे लोडिंग होताना दिसून येईल. तर नंतर आपल्याला सिम्पली काय करायचं, लोडिंग झाल्यानंतर हे ॲनिमेशन इथं ॲड. तर अशा प्रकारे हे साईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. नंतर ओव्हरलेची जे काही आपली इमेज आहे त्या ओव्हरलेच्या इमेजला क्लिक करून पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करून इथं आपल्याला इनमध्ये झूम वन नावाचं एक ॲनिमेशन पुढे स्क्रोल केल्यानंतर बघायला मिळेल. तर अशा प्रकारे झूम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला इफेक्ट्सला क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे ते वेगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतील. तर इथं आपल्याला पुढे स्क्रोल करत जायचं आहे आणि इथे स्पार्क नावाची कॅटेगरी आपल्याला बघायला मिळेल. तर ती ओपन करून सगळ्यात खाली आपल्याला फ्लेम नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा ओव्हरलेला इथं इफेक्ट ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला ॲड झालेला दिसून येईल.
तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून स्पार्कच्या पुढं आपल्याला 4-5 नंबरला एक स्प्लिट नावाची एक कॅटेगरी मिळेल, तर ती ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिरर 3 लेयर्स ॲडजस्ट होऊन जातील. तर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून पुन्हा ॲडजस्टला क्लिक करायचं आहे. सिम्पली फिल्टर 0 करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि व्हर्टिकली अशा प्रकारे ती इमेज आपल्याला ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं आहे. नंतर त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला इन, आउट आणि कॉम्बो 3 ऑप्शन्स बघायला मिळतील. तर कॉम्बोवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे आणि ते बाउन्स 1 नावाचं एक ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळतं, ते ॲड करून सिम्पली तो ओके करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे सेट होऊन जाईल. तर पुन्हा त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला ग्लोविंग लाईन्सची एक स्पेशल कॅटेगरी बघायला मिळेल, तर ती सिम्पली आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथं घोस्ट नावाचा एक आपल्याला स्पेशल इफेक्ट बघायला मिळेल, तर तो सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून याचीही लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत बरोबर इथे सेट करून घ्यायचं आहे. नंतर त्या पुढच्या बीटवरती येऊन अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला नाईट क्लबची एक सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला 4 नंबरला कॅटेगरी बघायला मिळतात, ती ओपन करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना दिसून येतील. तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती स्क्रोल करत जायचं आहे आणि इथं आपल्याला एक कॅमेरा नावाचा एक इफेक्ट जो काय तो इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला वरती स्क्रोल करत जायचं आहे आणि इथं आपल्याला कॅमेरा नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर हा कॅमेरा मोशन नावाचा इफेक्ट आपल्याला इथं ॲड करून ओके करून याचीही लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटवरती अशा प्रकारे एंडिंगवरती क्लिक करून ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे इथं आपल्याला एक स्पेशल इफेक्ट बघायला मिळेल. तर नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेजला यायचं आहे, त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला भरपूर ॲनिमेशन्स बघायला मिळतील, तर त्यामध्ये आपल्याला एक स्पेशल ॲनिमेशन इथं पुढं बघायला मिळेल, स्ट्रेच अँड डिझोर्ट नावाचं, तर ते इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपला जो काही बीट आहे त्यात थोडंसं आपल्याला बरोबर पुढं येऊन पुन्हा इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे ग्लोविंग लाईनची कॅटेगरी पुन्हा इथं आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर ग्लोविंग लाईनची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला हाय फ्लायर म्हणजे हेल फायर नावाचं एक ॲनिमेशन मिळेल, तर ते इथं ॲड करून ओके करून याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटवरती इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीटवरती यायचं आहे. बरोबर त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून पुन्हा आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 2 नंबरला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट मिळेल. तुम्ही इफेक्ट सर्चही करू शकता, तर इथे अशा प्रकारे इफेक्ट शोधून इथं ॲड करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं, त्या बीटवरती माघारी यायचं आहे आणि आपले जे 2 इमेजेस आहेत त्यामध्ये आपल्याला एक व्हाईट बॉक्स बघायला मिळेल, त्यात आपण स्प्लिट म्हणतो, त्या स्प्लिटला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील, तर आपल्याला लोडिंग होताना दिसून येईल. तर नंतर आपल्याला शेक 2 नावाचं एक ट्रान्झिशन मिळेल, त्याला क्लिक करून अशा प्रकारे ओके करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटवरती येऊन त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला इनमध्येच 4-5 नंबरला फ्रॅगमेंट नावाचं एक ॲनिमेशन मिळेल, तर ते ॲड करून याच्या टायमिंग आपल्याला 1.1 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे आणि नंतर ओके करून घ्यायचं आहे. तर हा जो काय बीट आहे त्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला स्प्लिटला क्लिक करून पुन्हा शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. तर हा जो काय आपला बीट आहे त्या थोडंसं पुढे यायचं आहे आणि थोडंसं पुढे आपल्याला पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. ग्लोविंग लाईनची कॅटेगरी पुन्हा इथं आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला टॉटर्न फ्लेम्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे आणि ओके करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत बरोबर सेट करून घ्यायचं आहे. नंतर त्या इमेजला क्लिक करून आपल्याला ॲनिमेशन आपण ॲड केलेलंच आहे, तर पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन त्या ॲनिमेशनला क्लिक करून पुल इन 2 नावाचं ॲनिमेशन मिळेल. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जाऊनही आपल्याला पुल इन 2 नावाचं ॲनिमेशन मिळेल, तर ते इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं आहे, आपल्याला अशा प्रकारे इथं पुन्हा एकदा स्प्लिटची कॅटेगरी म्हणजेच व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी ओपन करून स्प्लिटची कॅटेगरी आपल्याला इथं अशा प्रकारे स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. आणि मल्टीस्क्रीन नावाचा एक आपल्याला पहिला इफेक्ट बघायला मिळतो, तो ॲड करून इथं घ्यायचा आहे. याची लेंथ ऑटोमॅटिक शेवटच्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल. अशा प्रकारे इथं आजचा व्हिडिओ आपला इफेक्ट्स ॲड करून झालेले आहेत. नंतर आपण बॅक निघायचं आहे. सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. तर आज जे आपण फोटोमध्ये काय स्पेशल PNG दिलेलं आहे ते ॲड करून त्या ॲड चिन्हावरती क्लिक करून हे साईडला कट करून घ्यायचं आहे. नंतर एंडिंगवरती लॉंग प्रेस करून पुढं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि एंडिंगपर्यंत अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, सुरुवातीला येऊन इथं आपल्याला आपला जो काय पहिला बीट आहे त्या पहिल्या बीटवरती येऊन आपल्याला इथे ओव्हरलेला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि फर्स्ट पार्ट आपल्याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे, पुन्हा आपलं जे काय 3 लेयर्स आहेत त्या 3 लेअरपर्यंत आपल्याला पुन्हा इथं पुढच्या बीटला येऊन हे स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला इथं अशा प्रकारे थोडं तिरकं करून इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, हेच आपल्याला क्लिक करून इथं पुढं आपल्याला कॉपीचं ऑप्शन बघायला मिळेल, तर तिथं कॉपी करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची एक कॉपी तयार होऊन जाईल. त्याच्यावरती लॉंग प्रेस करून ही कॉपी आपल्याला इथं पुढं घेऊन यायचं आहे आणि ही कॉपी आपल्याला अशा प्रकारे इथं वरच्या लेअरमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि ही जी काही आपली मेन कॉपी राहिलेली आहे त्याला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इथं लेफ्ट साईडला कोपऱ्यात ॲडजस्ट करून इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.